नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची 2022 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। बघा, हा जो पेपर आहे तो 4 एप्रिल 2022 रोजी झालेला आहे। या पेपरसाठी एकूण गुण 40 आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। ही सर्व प्रश्नपत्रिका आपण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। त्या अगोदर या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे आपण लक्षपूर्वक वाचन करायचे आहे। प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा। पहिली रिकामी जागा बघा, भारताचे स्थान पृथ्वीवर टिंबटिंब गोलार्धात आहे। उत्तर आहे उत्तर व पूर्व। जो पहिला पर्याय आहे तो बरोबर आहे, उत्तर व पूर्व। भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे। दुसरा प्रश्न, ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या टिंबटिंब वाऱ्यांपासून पाऊस पडतो। त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे, पूर्वीय कंसात व्यापारी। ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांपासून पाऊस पडतो। तिसरा पर्याय बघा, भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था टिंबटिंब प्रकारची आहे। त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे, विकसनशील। भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे। चौथे विधान बघा, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंब आहे। त्याचा पर्याय 2 बरोबर आहे, उच्चभूमीचा आहे। ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे। अशा प्रकारे जो पहिला प्रश्न आहे तो तुमचा 4 गुणांसाठी होता। प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा 4 गुणांसाठी। या ठिकाणी अ स्तंभ आणि ब स्तंभ दिलेला आहे। तुम्ही जेव्हा पहिला प्रश्न लिहितात, पहिला पर्याय लिहितात, अगदी त्याच्या समोरच त्याची जोडी ही लिहायची आहे, त्याचं उत्तर लिहायचं आहे। एक आहे क्षेत्रफळ, त्याची योग्य जोडी आहे नमुना प्रश्नावली म्हणजे 3 क्रमांकाची। 2, पिको दी नेब्लिना, त्याची जोडी आहे सर्वोच्च शिखर, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर। 5 क्रमांकाची जोडी बरोबर आहे। 3 बघा, सर्वाधिक नागरीकरण गोवा, 2 क्रमांकाची जोडी। आणि चौथे पा, रिओ दी जनेरिओ, त्याची जोडी आहे पर्यटन स्थळ, 1 क्रमांकाची। अशा पद्धतीने तुम्ही समोरासमोर उत्तरेही लिहायची आहेत। या पद्धतीने लिहिले तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण हे मिळतील। प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 4। 5 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 4 लिहायचे आहेत आपल्याला 4 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण। 1, ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात? मी या ठिकाणी शॉर्टकट उत्तर लिहिलेले आहे, तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तरेही लिहायची आहे। ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला अवर्षण चतुष्कोण नावाने संबोधतात। 2, ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता? उत्तर, ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे। तिसरा प्रश्न, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे. 4. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? तुम्ही उत्तर पूर्ण वाक्यातच लिहायचं आहे. भारताची प्रमाणवेळ 82.30 पूर्व या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते. 5. भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे? उत्तर, भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरे ही लिहायची आहे. आता प्रश्न चौथा 4 गुणांसाठी आहे. तुम्हास पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्याचे नावे द्या व चिन्हांची सूची द्या. कोणतेही 4. भारताचा नकाशा तुम्हाला दिला जाईल आणि त्या नकाशा आराखड्यात ही 6 घटक तुम्हाला दाखवायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला सूचीसुद्धा तयार करायची आहे. 6 घटक दिलेले आहे. 6 घटकांपैकी 4 घटक तुम्ही दाखवले तर तुम्हाला 4 गुण हे मिळतील. त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित क्रमांक द्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने आणि त्यांची सूची तयार करायची आहे आणि नकाशात ते ठिकाण तो घटक आपल्याला दाखवायचा आहे. प्रश्न चौथ्यातलाच आ. दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत 4 गुणांसाठी. त्या अगोदर तुम्हाला या नकाशाचं काय करायचं आहे? वाचन करायचं आहे. ब्राझील वन प्रदेश व वन्य प्राणी हा नकाशा आहे. या ठिकाणी सूची तयार केलेली आहे. विषुवतीय वने, उष्ण गवताळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश, उष्ण पानझडी वने, काटेरी झुडपी वने आणि समशीतोष्ण गवताळ प्रदेश. प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 1. ब्राझीलमधील कोणतेही 2 वन प्रकार सांगा. त्याचं उत्तर आहे उष्ण पानझडीची वने आणि विषुवतीय वने ही 2 वनप्रकार आहेत. दुसरा प्रश्न. नकाशात दर्शवलेले बेट कोणते? उत्तर आहे मॅराझा बेट. या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा नकाशात वर्णवलेले बेट मॅराझा बेट. तिसरा प्रश्न. नकाशात मगर कोठे आढळते? उत्तर आहे पॅटेनल. या ठिकाणी मगरचं चित्र दिसत आहे. पॅटेनल या ठिकाणी मगर आढळते. चौथा प्रश्न. तामरीन हा प्राणी कोठे आढळून येतो? त्याचं उत्तर आहे उष्ण पानझडी वनांच्या प्रदेशात तामरीन हा प्राणी आढळून येतो. पाचवा प्रश्न. नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता? हे बघा नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश आहे पंपास. या ठिकाणी आपण उत्तरे लिहिलेली आहेत. आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2. 4 दिलेले आहेत आपल्याला प्रश्न. त्यापैकी आपण कोणतेही 2 कारणे द्या. या ठिकाणी लिहायचे आहे 6 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आणि 2 प्रश्नांना 6 गुण. पहिला प्रश्न बघा. भारतात पानझडी वने आढळतात. या ठिकाणी उत्तर दिलेले आहे. भारतात पानझडी वने का आढळतात? कारण भारत हा उष्ण कटिबंधीय देश आहे. या देशाच्या माध्यमातून गेलेल्या वृत्तापर्यंत सूर्याची किरणे लंबरूप पडतात. त्यामुळे या प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते. भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते. त्यामुळे विशिष्ट कालावधीतच इथे पाऊस पडतो. भारतात सर्वत्र सारखा पाऊस पडत नाही. काही ठिकाणी खूप जास्त, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडतो. त्यानुसार वनस्पतींची वाढ होत असते. भारतात ज्या प्रदेशात 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्य होते तेथे पानझडी वने आढळतात. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतींची पाने गळतात. साग, बांबू, वड, पिंपळ, साल, चंदन, अर्जुन
एबनी, मलबेरी, लॉरेल, खैर, धूप, कुसुम, पळस, महू इत्यादी. भारताचा बराच भाग हा 1000 ते 2000 मिमी पर्जन्याचा असल्यामुळे तिथे पानझडी वने आढळतात. उदाहरणार्थ सह्याद्री, पूर्व किनारी मैदाने, पूर्व पठार, हिमालयाच्या पायथ्याचा भाग, गंगेचे मैदान, पूर्व राजस्थान, दख्खन पठारी प्रदेश, काठियावाड, पंजाब इत्यादी. यावरून हे सिद्ध होते की भारताचा सर्वाधिक भाग हा पानझडी वनांनी व्यापला आहे. या पद्धतीने उत्तर हे तुम्हाला लिहायचं आहे. दुसरा प्रश्न, ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. कारण ब्राझीलच्या ज्या भागात लोकसंख्या दाट आहे त्याच भागात पर्यटन क्षेत्राचा विकास झाला आहे. त्यामुळे तेथे प्रदूषणाचे प्रमाणही जास्त आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असल्यामुळे ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. तिसरा प्रश्न, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिकाही महत्त्वाची आहे. कारण खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत अग्रणी आहे. आहारातील एक घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरता मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे. भारताला एकूण सुमारे 7500 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे आणि या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पन्नापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास 40% आहे. म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. प्रश्न चौथा, ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. उत्तर पहा, ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ब्राझीलच्या पश्चिम भागात अमेझॉन नदीचे खोरे आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यावर नैसर्गिकरित्या बंधने पडली आहेत. या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे. परिणामी येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही. या भागात वाहतुकीच्या सोयीसुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात अंतर्गत भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झालेला आहे. म्हणजेच खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. प्रश्न क्रमांक 6 अ, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एकूण 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. स्तंभालेख काढला तर त्याला 3 गुण आणि खाली 3 प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे जर बरोबर लिहिली तर 3 गुण, असे एकूण 6 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळतील. बघा, हा जो स्तंभालेख तुम्हाला काढायचा आहे तो आहे ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी 1960 ते 2010. या ठिकाणी वर्ष दिलेली आहेत आणि नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे आणि तुम्हाला स्तंभालेख हा काढायचा आहे एक्स आणि वाय अक्षावर. प्रश्न पहा. 1. वरील आलेख काय दर्शवतो? उत्तर, वरील आलेख ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवितो. पहा या ठिकाणी ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी. दुसरा प्रश्न, कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो? आता या ठिकाणी तुम्ही जर पाहाल तर बघा 1960 या दशकात नागरीकरणाचा जो वेग आहे तो 47.1 आहे. बाकी दशकांमध्ये तो वेग वाढलेला आहे. म्हणून 1960 या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो. तिसरा प्रश्न, 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्याने वाढ झाली आहे? 1980 मध्ये 66.0 होती तर 1990 मध्ये
लोकसंख्या 74.6% आहे, म्हणजे एकूण 8.6% वाढ झालेली आहे. 1980 ते 1990 या दशकात 8.6% वाढ झालेली आहे. ठिकाणी स्तंभालेख काढायचा आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत, किंवा त्याला और हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, 6 गुणांसाठीच आहे. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्या ठिकाणी 6 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे. आलेखाचे वाचन करायचे आहेत आणि प्रश्नांची उत्तरेही द्यायची आहेत. आपण या ठिकाणी दोन्ही प्रश्न सोडून घेऊ. सरासरी आयुर्मान दिलेला आहे ब्राझीलमधील 1960 1970 वर्ष दिलेले आहे आणि या ठिकाणी आयुर्मान हे दिलेले आहे. आणि पुढे जर पाहाल तर भारत या देशातील आयुर्मान दिलेले आहे, वर्ष दिलेले आहेत. 1960 मध्ये काय आयुर्मान होते, 1990 मध्ये काय आयुर्मान आहे ते त्या ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला या आलेखाचे वाचन करायचे आहे आणि प्रश्नांची उत्तरेही द्यायची आहे. बघा प्रश्न क्रमांक 1, 2016ला भारतातील सरासरी आयुर्मान किती? त्याचे उत्तर आहे 68 वर्ष. पहा 2016 मध्ये भारतातील आयुर्मान 2016 मध्ये भारतातील आयुर्मान आहे 68 वर्ष. दुसरा प्रश्न, 1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे? त्याचं उत्तर आहे 7 वर्षांनी. 1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा 7 वर्षांनी जास्त आहे. पहा या ठिकाणी तुम्ही जर पाहाल 1990 मध्ये भारतामधील आयुर्मान आहे 58, तर ब्राझीलमधील आयुर्मान आहे 65, म्हणजे एकूण 7 वर्षांचा फरक आहे, 7 वर्षाने जास्त आहे. तिसरा प्रश्न, 1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते? त्याचं उत्तर आहे 1960 मध्ये. 1980 मध्ये भारतामधील जे सरासरी आयुर्मान आहे, 1980 मध्ये भारतातील सरासरी आयुर्मान आहे 54. हे आयुर्मान ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते? 54 आयुर्मान ब्राझीलमध्ये 1960 या वर्षी होते, म्हणून त्याचे उत्तर आलेले आहे 1960. चौथा प्रश्न, 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे? 2010 ते 2016 या दशकात, या कालावधीत आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे? उत्तर आहे ब्राझील या देशात. पाचवा प्रश्न, कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे? त्याचे उत्तर आहे ब्राझील. बघा कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे, तर 2016 साली भारत देशातील आयुर्मान 68 वर्ष आहे, तर ब्राझीलमधील आयुर्मान हे 75 वर्ष आहे, म्हणून उत्तर आलेलं आहे ब्राझील. 6 नंबरचा प्रश्न पहा, 1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षांनी कमी होते? त्याचे उत्तर आहे 13 वर्षांनी कमी होते. 1960 मध्ये बघा, 1960 मध्ये भारतातील आयुर्मान आहे 41 वर्ष आणि 1960 मध्ये ब्राझीलमधील आयुर्मान आहे 54 वर्ष, म्हणजे एकूण 13 वर्षांचा फरक आहे. 41 आणि 54, 13 वर्षांनी कमी होती. प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 2. 8 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. एका प्रश्नाला 4 गुण हे मिळतील. पहिला प्रश्न, तुम्ही क्षेत्रभटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. कशी तयारी कराल? क्षेत्रभटीची तयारी तपशीलवार नियोजन पुढील प्रकारे करू. 1. ठिकाण निश्चिती.
क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी बाबींचा आढावा घेणे. 2. उदाहरणार्थ नदी किनारा, समुद्र किनारा, पर्वत, किल्ला, पठार, शेत, थंड हवेचे ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक इत्यादी. म्हणजे क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर पहिले आम्ही ठिकाण निश्चित करू. 2. हेतू निश्चिती. 1. क्षेत्रभेटीचा नेमका हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे. 2. उदाहरणार्थ थंड हवेच्या ठिकाणास व समुद्र किनाऱ्यास भेट देऊन या ठिकाणातील हवामानातील फरकाचा अभ्यास करणे इत्यादी. तिसरी तयारी करू. अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता. क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करणे. तसेच ज्या ठिकाणी भेट द्यायची आहे त्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करायची आहे. या ठिकाणी आपल्याला वनक्षेत्रात भेट द्यायची आहे आणि भेट देण्यासाठी आपल्याला प्रश्नावलीसुद्धा त्या ठिकाणी तयार करायची आहे. दुसरा प्रश्न. भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना करा. बघा, भारत व ब्राझील या देशामधील हवामानाची तुलना करा. हा प्रश्न जुलै 19 मध्ये सुद्धा विचारला गेलेला होता आणि 2022 मध्ये सुद्धा विचारण्यात आला. भारत व ब्राझील या देशामधील हवामानातील फरक पुढील प्रमाणे आहे. 1. भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. या उलट ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. 2. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. 3. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. चौथे पॉईंट पहा. सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते. अशा प्रकारे भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना आपल्याला करता येईल. तिसरा प्रश्न बघा. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? 2. या ठिकाणी भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. 1. भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो. 2. हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे. 3. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने 3 विभाग केले जातात. 4. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. या ठिकाणी आपण भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये अभ्यासतो आहे. 5 क्रमांक. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांगलादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशात सुंदरबन म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. 6. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. 7. अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे. 8. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते.
पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अभ्यास करा. थँक्यू.